अपेक्षा काय? ज्या वेळेला शेतकऱ्याच्या बांधावरती जातोय ना, त्यांच्या डोळ्यातला किविलपणा आणि त्याच्या मनातलं दुःख हे प्रचंड आहे. आणि प्रत्येक बांधावर गेलेल्या लोकाला तो शेतकरी प्रचंड तळमळीनं आणि अगदी मनापासून काय नुकसान झालं हे सांगतोय. आणि हे जे सरकार आहे, हे सरकार अतिशय निर्दयीपणे या सगळ्या भूमिकेकडे पाहत आहे. अजितदादांनी सांगितलं पैशाचं सोंग करता येणार नाही. एक विरोधी पक्षाचा नेता फोडण्यासाठी तुम्ही हजारो कोटी रुपयाचे पॅकेज देता, एखाद्या उद्योगपतीचा हजारो लाखो कोटी रुपयाचं कर्ज माफ करता, त्यावेळेला तुम्हाला पैशाचं सोंग नाही करावं वाटत. आणि मग शेतकऱ्याला देताना तुम्ही पैशाचं सोंग करताय. हा जो शेतकऱ्याचा तळतळाट आहे, तो तळतळाट तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आता नवीन नवीन प्रवक्ते झालेले भागवत तावरे त्यांनी आता गुणगान गायलं धनंजय मुंडेंचं. जे पीक विम्यामध्ये जी मेख मारली आहे, पीक विम्याचं जे वाटोळं केलंय, त्या वाटोळ्यामुळे आज शेतकरी रस्त्यावरती आलेला आहे. आणि पीक विम्याचे निकष कुणी बदलले हे त्यांनी सांगितलं पाहिजे. दादा बांधावरती फिरतायत, दम देताय हो तुम्ही शेतकऱ्याला. शेतकरी म्हणजे काही भिकारी नाहीये. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. करायला येताय, तुम्ही सांत्वन करायला येताय, तर त्याच्या अश्रू पुसण्यासाठी आलाय, तर निश्चितपणे एक आस लागलेली आहे. आम्ही गावागावातून फिरतोय. हे टीव्हीचे कॅमेरे जेव्हा आज गावात पोहोचतात, तेव्हा ही जी माणसं बसली आहेत ना, आज मला महाराष्ट्राला हे दाखवायचं, ही माणसं सगळी आशेनं इथं बसलेली आहेत. काहीतरी कळेल, या चर्चेतून काहीतरी होईल, सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचेल आणि काहीतरी आमच्या पदरात पडेल. ही माणसं आज गावागावात अशाच पद्धतीनं नेत्यांच्या गाड्या आल्या की आशेने बसतात, टीव्हीचे कॅमेरे आले की आशेने बघतात आणि सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या सरकारच्या मदतीकडे. कारण आता या सगळ्यांचा ज्या पद्धतीनं निसर्गानं एक प्रकारे खेळखंडोबा केला आणि आता जगण्याचं सोंग घेऊन इथं वावरणारी माणसं, त्यांना खऱ्या अर्थानं भरघोस मदतीची आवश्यकता आहे. उभं राहण्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे.